मन धावल किती बी तुझ्या पुढे पळना, तुझ्या माग भिर भिर फिरते त्याला वाट मिळना. थोडीशी लाज धरावी नजरे सवळना, तरी काळीज का धडधडते मला माझं कळना. रूम ओके ना? हो एकदम बेस्ट, अगदी तुझ्यासारखीच. तुमचं झालं? हा, आता हे तुमचा गौरीजी हे म्हणायचं बंद करायचं, सरळ गौरी म्हणायचं. काय गौरी? दोस्त म्हणून तू खरंच चांगला आहेस, आणि दोस्तीत हे आव जाऊ नाही करायचं, अरे तुरच करायचं. काय तुम्ही पण गौरीजी? परत तुम्ही पण देत. आधी गौरी म्हण. असं गौरीजी म्हणलेलं आमच्या आईला पण पसंत पडणार नाही. तिराईत कोण व्यक्ती असेल तर जी म्हणलेलं चालतं, पण जवळच्या व्यक्तीला जी म्हणायचं नाही. म्हण गौरी. फ्रेंड्स, गौरी. आता कसं घे. मामा, मी रात्रभर रडल्यासारखी दिसते का? परफेक्ट. हे बघ, आता आपण जे डिसाइड केलंय तसंच बोलायचं. ओके ओके ना? रडायला सुरुवात कर. मातोश्री, ओ मातोश्री, मातोश्री, रोड रोड मातोश्री. काय झालं बाळा, रडते का अशी? बघा ना, रात्रभर रडते हो माझी पोर नुसती. का काय झालं? हा मातोश्री, मातोश्री, मी तुमच्या पुढे आता हात जोडते. नाही म्हणजे तुम्हाला जर माझी जिगीशा सून म्हणून पसंत नसेल ना तर तसं सांगा मला स्पष्ट. माझ्या पोरीचे हाल मला बघवत नाहीयेत आता. तिला रात्री पॅनिक अटॅक सुद्धा येऊन गेलाय. काय? तू बस, मला बस बस पाणी आण. बस बस बस. काय झालं? हा काय झालं सांग, मला नाही सांगणार का तू? माताश्री, काल ऍक्च्युली माझं एक खूप इम्पॉर्टंट काम आलं होतं. एक्झॅक्टली, आणि म्हणून जेवणाचा प्लॅन सुद्धा कॅन्सल केला. आणि मी शंकरजींना भेटले आणि त्यांना विचारलं मला सोडता का, ते हो पण म्हणाले मातोश्री. पण मला नंतर त्यांनी अर्ध्या रस्त्यातच सोडून दिलं. उगी उगी नको रडू. सॉरी. बघा ना, मोडलीये माझ्या मुलीची कंबर. मातोश्री, आता तुम्हीच सांगा. नाही म्हणजे रात्री अपरात्री एकट्या मुलीला असं अर्ध्या वाटेत सोडणं चांगलं आहे का? हा सांगा ना. नाही म्हणजे सिटी असती तर कॅब करून बिचारी पोर माझी घरी आली असती, पण आता गावात तर ते सुद्धा शक्य नाही ना. माझ्या मुलीचं काही बरं वाईट झालं असतं तर काय केलं असतं मी मातोश्री? आणि मातोश्री, हे फर्स्ट टाइम नाही होते हो. कायम शंकरजी मला सोबत असंच करतात. म्हणजे तुम्हाला वाईट नको वाटायला म्हणून मी आतापर्यंत काही बोलले नाही, पण काल मला शंकर कुठं आहे? घरात नाहीये शंकर. कुठं गेला? जरा त्याला अर्जंट काम आलं होतं म्हणून बाहेर गेलाय. मातोश्री, नाही म्हणजे सॉरी. माझ्या जिगीशाचा हात तुमच्या शंकरच्या हातात नाही द्यायचा आता मला. नाही म्हणजे तुम्ही मला तसा शब्द दिलाय म्हणून आता तुमच्या शब्दाबाहेर जायचं नाहीये मला. कसं बस मी स्वतःच्या मनाला आवार घालते. हा मातोश्री, शंकरजी मला खूप इग्नोर करतात. रुपाले,
शंकरला फोन करून लगेच यायला सांग इकडं. रडू नको रडू नको. बस बस. शंकर तू जा आता, तुला लेट होत असेल ना. मी आणि आई येतो दोघी एसटीनं. नाही, दोस्ताची शेवटपत्र साथ द्यायचं ठरलंय आपलं. आई सुखी रा बाळा. पेपर नीट लिहा गौराई. हा हा हे घे. गौरीजी, गौरी, ऑल द बेस्ट. थँक्यू. कृष्णा, तुमची पोरगी एक नंबर आहे हा. एकदम हुशार. माझ्या तिन्ही लेकी हुशार आहे. देव बी बघा ना, एवढ्या चांगल्या आणि हुशार लोकांना गरिबीच होत. म्हणजे मी बी गरीबच आहे तसा, पण गरिबी लय वाईट. गरिबी चांगली वाईट असं काही नसतं. गरिबी माणसाला शिकवते, कारण गरिबाची ती गरज असते. श्रीमंताला शिकायची गरज नसते. आणि खरं सांगू का, गरिबी श्रीमंती असं काही नसतं बाळा. आपण किती प्रयत्न करतो ते महत्वाचं असतं. काय झालं? तुम्ही भाडा म्हणलं लय भारी वाटलं. एक मिनिट हा. ताई, अगं एक नंबर निर्णय घेतलाय. म्हणजे कधी एकदा घरी येतो तुला सगळं सांगतो ना, असं झालंय मला. शंकर मातोश्री लई चिडलेत तुझ्यावर. तुला लगेच घरला बोलवलंय. अगं पुण्यात आहे मी, लगेच कसं काय येऊ. थांब जरा संध्याकाळपर्यंत, गौरीजींचा शेवटचा पेपर होऊ दे, मग येतो. शंकर, जिगीषा आणि रेश्मा मावशी आल्यात घरी. त्यांनी लई भडकवलंय मातोश्रींना. तू ये आता लगेच घरी, गौरीला काहीतरी सांग. शंकरजी मी हे सगळं मातोश्रींना सांगेन. तुला जे काय करायचं ना ते कर. आत्ता माझ्यासाठी फक्त गौरीजींची परीक्षा महत्वाची. शंकरजी खूप मोठी किंमत मोजावी लागेल. शंकर, या प्रकरणाला वेगळं वळण लागायच्या आधी तू लगेच ये घरला. मातोश्री चिडल्या का काय होतंय तुला माहिती आहे.